तो स्टार्ट. ठीक आहे. आजची डेट 12 जून 2026. ओके. आपण काल चालू केलं होतं बघा टॉपिक इंटिग्रेशन बाय पार्ट्स, त्यालाच आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि आज आपल्याला त्यामध्ये 3 थेरम प्रूव्ह करायचे. 3 थेरम म्हणजे 3 इथं काय असणार आहेत आपले 3 फॉर्म्युले आहेत. ओके. इम्पॉर्टंट पण आहे आणि सिम्पल आहे बघा. प्रूफ खूप इझी आहे. सो आपण वन बाय वन डिस्कस करूया. सो पहिलं आहे इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके. आपण स्पेशल इंटिग्रलमध्ये हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बघितला होता बघा रूटमध्ये, पण तो डिनॉमिनेटरला होता नाही का. आता इथं तो वरती आहे. सो याचा आन्सर येतं एक्स बाय 2 इन द स्क्वेअर रूट, परत हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस ए स्क्वेअर अपॉन 2. ओके. आणि ह्या स्पेशल इंटिग्रलमध्ये याचा फॉर्म्युला काय होता, लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. थोडा छोटासा आहे की नाही. ओके. हा फॉर्म्युला आपल्याला अगोदर प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. 3 फॉर्म्युले टोटल असे. सो तिन्ही पण आपण वन बाय वन प्रूव्ह करणार आहोत. सो आपण इथून स्टार्ट करूया. सो एल एच एस. ठीक आहे. काय एल एच एस आपली इंटिग्रेशन ऑफ, एल एच एस म्हणण्यापेक्षा मी डायरेक्ट इथं इंटिग्रेशनच घेतो लेफ्ट हँड साईडचं. सो आपलं आय इज इक्वल टू समजा मी घेतलं इथं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. बरोबर. आता इथं सेकंड फंक्शन नाही रे. सेकंड फंक्शन जर नसेल तर काय कन्सिडर करायचं, ऑलवेज 1 इंटू डी एक्स. ठीक आहे. हां. आता मला सांगा इथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय तो रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज बरोबर इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. ओके. सो इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सांगा 1 इंटू डी एक्स इंटिग्रेशन एक्स मायनस सांगा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो रूटमध्ये आहे. सो 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू आता त्या रूटमधल्या फंक्शनचा म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके. आणि 1 डी एक्स इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स. करेक्ट. सो इन द स्क्वेअर रूट दिस इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं बघा रे इथलचा 2 काय होईल, कॅन्सल होईल. इथं काय दिलं मी, एक मिनटं इथं इंटिग्रेशनचं साईन दिलं परत मी. इथं तुम्ही डी एक्सचं इंटिग्रेशन काय काढलं, एक्स. इथं फक्त एक्स. हा. ओके. इथं 2 कॅन्सल, हा एक्स आणि हा एक्स. एक्स इंटू एक्स काय आला, एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके. आता मला न्यूमरेटर लिहायचं आहे डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथलचा चला इथलचा एक्स मी आधी लिहितो. हा एक्स आला आधी, त्यानंतर इथं आला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस हां मला ए स्क्वेअर ॲड करावं लागेल वरती. ए स्क्वेअर जर ॲड केला तर ए स्क्वेअर काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. सो इज इक्वल टू एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस. आता काय करा, इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. कोणासाठी, जो तुम्ही ॲड केला ना इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याच्यासाठी आणि हा ए स्क्वेअरसाठी. ठीक आहे. काय होईल बघा मग, इंटिग्रेशन ऑफ इथं वरती एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. त्यानंतर हा मायनस होता आणि इथलचा मायनस आहे. मायनस मायनस काय होईल प्लस इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके. सो इज इक्वल टू एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस. हे बघा रे वरती एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, खाली फक्त तो रूटमध्ये आहे. सो रूट कडे शिफ्ट होईल वरती. सो वरती आला हे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स प्लस हा ए स्क्वेअर इधर आहे डी एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता इंटिग्रेशन मला दोघांचे घेता येतील. सो एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस हे बघा रे रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. हे काय आहे, हा आहे ओरिजिनल प्रॉब्लेम आय. हे बघा मी आय कन्सिडर केला ना, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. आलं का इथं रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. सो इथं लिहिला मी मायनस आय प्लस ए स्क्वेअर इंटू हां इथं काय अप्लाय होईल, स्पेशल इंटिग्रल नंबर 6चा फॉर्म्युला, नंबर किती 4 फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर का असतो तो, लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट
ॲज इट इज गिवन, म्हणजे ते एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. ओके, हे आयसाठी आलं. मायनस आय इकडं घ्या, मायनस आय इकडं येऊन काय होईल प्लस आय. बरोबर, म्हणजे आय प्लस आय किती 2i. इथं एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग इथं एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. आता 2 फक्त इकडं काय होईल डिवाइड होईल. सो वी गेट द फायनल आन्सर इज I is equal to x by 2 इथं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इथं ए स्क्वेअर बाय 2 इथं लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. आलं का? हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं फॉर्म्युला. आय म्हणजे कोण अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. बरोबर, वाटलंच तिथं आयच्या ऐवजी मी काय करतो मग ठीक आहे राहू द्या. आय म्हणजेच कोण इथं देअरफॉर असं लिहा मग अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ना, आयची व्हॅल्यू ती होती. याचा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला काय तो एक्स बाय 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, हेन्स प्रूव्ह. हे बघा बोर्ड एक्झामला 3 ते 4 वेळेस हे 3 आलेले आहेत बघा फॉर्म्युले, 3 किंवा 4 मार्काला. सो सोपं आहे बघा. आता एकाच पॅटर्नमध्ये जसं आपण याला सॉल्व केलं इंटिग्रेशन बाय पार्ट. अरे वरचं पेज मुकं सोडलं होतं मी, वरती थोडंसं बाकी राहिलं. ठीक आहे जाऊया. ओके, कळलं आहे. मग हे घ्यायचं आहे पुढचा 3 फॉर्म्युले टोटल ते. ओके, आज दुसऱ्याला मी पेनचा कलर थोडा चेंज करतो, शेजारचा वापरतो. हां, सेकंड इंटिग्रेशन ऑफ पुढचा आहे आता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तिथं पहिला तो प्लस होता, आता मायनस आहे. मग लॉजिकली सांगा रे फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होईल. हे बघा इथं एक्स बाय 2 ॲज इट इज. इथं रूटमध्ये जे प्रॉब्लेम आहे तो लिहायचा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता इथं ए स्क्वेअर मायनस आहे, सो मायनस ए स्क्वेअर अपॉन 2. इथं लॉग एक्स प्लस परत आतमध्ये काय येईल एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. फक्त एची व्हॅल्यू मायनस केली बघा प्रत्येक ठिकाणी, बाकी काहीच नाही. प्लस सी. आता हे मला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, सो आय एम टेकिंग आय इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. परत याच्यामध्ये सेकंड फंक्शन नाही आहे, सो मी सेकंड फंक्शन काय कन्सिडर करू 1. काय वापरायचं इथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. बरोबर, इथं रूटमध्ये काय येईल एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सांगा 1चं इंटिग्रेशन म्हणजे डी एक्स इंटिग्रेशन एक्स मायनस इंटिग्रेशन इधर आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1 डी एक्स इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स. ओके, इथं मी एक्सला आधी लिहितो, म्हणजे इथं काय होईल बघा एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस हे बघा इथलचा 2 काय झाला कॅन्सल. इंटिग्रेशनमध्ये राहतं काय बघा हा एक्स आणि हा एक्स, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. सगळं लास्ट प्रॉब्लेम सारखंच आहे, म्हणजे लास्ट प्रूफ सारखं, फक्त इथं ए स्क्वेअर मायनस आहे. ओके, हा मग आता ॲडजस्ट करताना पण काय करायचं आहे मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरोबर, मायनस इंटिग्रेशनमध्ये बघा एक्स स्क्वेअर इथं मायनस ए स्क्वेअरला आधी आणि मग प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. सो एक्स स्क्वेअर इंटू इथं इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे तुम्हाला. बरोबर, याच्यासाठी आणि याच्यासाठी. ठीक आहे, सो इथं काय होईल मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. त्यानंतर हा मायनस आणि इथं प्लस आहे, प्लस मायनस काय होईल मायनस परत इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर पण सेपरेट होत असतो. सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. करेक्ट, सो एक्स स्क्वेअर इन द स्क्वेअर रूट दिस इज एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इथं रूट कुठं शिफ्ट होईल वरती. सो रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इथं ए स्क्वेअर बाहेर, इथं कोण राहिला मग डी एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके, सो इज इक्वल टू इथं एक्स स्क्वेअर इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस सांगा रे ही कोणाची व्हॅल्यू आहे
अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, दॅट इज आवर ओरिजिनल प्रॉब्लेम, दॅट इज आय. आयची व्हॅल्यू इज आय पुट करा. सो इथं आला आय मायनस इथं ए स्क्वेअर इंटू इधर रे dx अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. स्पेशल इंटिग्रल फॉर्म्युला नंबर 5 काय तो लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. बरोबर. सो इज इक्वल टू इथं काय होईल रे मग एक्स स्क्वेअर इन द स्क्वेअर मायनस आय इकडे घ्या, हे आय इज इक्वल टू आलं ना, मायनस आय इकडून काय होईल आय प्लस आय 2y. सो 2y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू लॉग एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. सो 2 डिवाइड होईल. बरोबर. एक्स स्क्वेअर अपॉन 2. सो इथं झाला रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इथं ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. बरोबर. आणि आपण आय कोणासाठी कन्सिडर केलेला होता इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. काय आलं मग याचा आन्सर एक्स स्क्वेअर अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. हेन्स प्रूव्ह. सोपं होतं का नाही. इझी असतात बघा खूप. हेन्स प्रूव्ह झालं. ओके. कळलं कर सगळ्यांना. बाकी सारखंच होतं बघा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होता फक्त. कळलंय बच्चा पार्टी. ओके गुड. वैष्णवी प्रतीक्षा स्नेहल यांना कळलंय. बाकीच्यांचं काय सार्थक अंजली ओके रोहिणी म्हणजे केतन वर्षा प्रेम गाडेकर गुड आहे. चंचल मोठे मानसी वाघ साक्षी वैष्णवी. आता शेवटचा तिसरा नंबर 3. नंबर 3 साठी परत पेन चेंज करतो शेजारचा लिहितो. ओके बॉस. तिसरं काय प्रूव्ह करायचं आपल्याला इंटिग्रेशन ऑफ आता स्क्वेअर रूटमध्ये काय आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहिलं काय होतं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, दुसरं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, तिसरं आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. सो तेच परत बघा इथं एक्स अपॉन 2 इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओके ए स्क्वेअर प्लस ए सो प्लस ए स्क्वेअर बाय 2 आणि हे कोणासाठी असतं साइन इनवर्स. स्पेशल इंटिग्रलचा 6 नंबरचा फॉर्म्युला साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस ओके. सो याचा प्रूफ. So we can consider I is equal to integration of a square minus x square into dx. परत रे सेकंड फंक्शन काय कन्सिडर करायचं आपल्याला इथं 1 इंटू डी एक्स बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. So this is under root a square minus x square 1 dx इंटिग्रेशन आलं x मायनस इधर आहे डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा 1 अपॉन 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा मायनस 2x इथं मायनस येत आहे इंटू 1 dx इंटिग्रेशन x इंटू dx. बरोबर. सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस इथलचा 2 काय झाला कॅन्सल. आतला मायनस आतमध्येच ठेवा म्हणजे हा मायनस एक्स आणि हा एक्स काय होईल मायनस एक्स स्क्वेअर. का आतमध्येच ठेवायचं आहे कारण खाली तुमचा एक्स स्क्वेअर पण मायनस आहे ना. सो फक्त ए स्क्वेअर ॲडजस्ट करायचं आहे. सो इथं एक्सला मी आधी लिहिलं एक्स ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस हे बघा ए स्क्वेअर मी प्लस केला आणि आता ए स्क्वेअर काय करा मायनस upon in the square root a square minus x square into dx. So x into in the square root a square minus x square minus इंटिग्रेशन सेपरेट करतो बरं करेन मी कोणासाठी हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पुढचा ए स्क्वेअर काय होईल इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस आणि इथं बाहेर मायनस होता मायनस मायनस झाला प्लस हा ए स्क्वेअर अपॉन इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. करेक्ट. तुम्हाला आता स्टेप्स कळल्या बघा सगळ्या की तेच सगळं रिपीट होतं आहे.
इथं रूटवरती शिफ्ट होईल, हा झाला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. इथं ए स्क्वेअर कॉन्स्टंट, बाहेर आतमध्ये कोण राहिलं डी एक्स अपॉन इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. सो एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट हा झाला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. हां, हा काय रे, दिस इज द ओरिजिनल प्रॉब्लेम, दॅट इज आय प्लस ए स्क्वेअर. ओके, हा कोणाचा फॉर्म्युला आहे लास्टवाला, स्पेशल इंटिग्रल फॉर्म्युला नंबर 6, साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. दिस इज द आय. मग मायनस आय इकडे काय होईल, प्लस 2y एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आता 2 इकडे डिवाइड करा. सो देअरफॉर आय इज इक्वल टू काय होईल, एक्स बाय 2 इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आणि आय म्हणजेच कोण होता, इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. इट इज इक्वल टू एक्स बाय 2 इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. हेन्स प्रूफ. ओके, आता पुढच्या पेजवर मी तिन्ही फॉर्म्युले क्लब करून लिहितो बघा. हे 3 फॉर्म्युले आहेत टोटल. सो तिन्ही फॉर्म्युले काय आहेत बघा, 1 बाय 1. सो पहिला आहे इंटिग्रेशन ऑफ कोणासाठी, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरसाठी, तो येतो एक्स अपॉन 2. इथं परत तेच एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथं ए स्क्वेअर प्लस ए म्हणून प्लस ए स्क्वेअर अपॉन 2. आणि याचा स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला काय असतो, लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला आहे इन द इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय इथं ए मायनस झाला आहे फक्त, मग सगळ्या ठिकाणी तुम्हाला ए मायनस करायचा आहे. सो एक्स बाय 2 इन द स्क्वेअर रूट, इथं मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, इथं पण मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट, इथं सुद्धा मायनस प्लस सी. ओके, आणि तिसरा फॉर्म्युला काय आहे, कॉन्स्टंटमधून फंक्शन मायनस होतं आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, सगळ्या ठिकाणी माझा डी एक्स लिहायचा राहिला, मी ते डी एक्स पण ॲडजस्ट करतो इथं. ओके, मग इथं काय होईल, एक्स अपॉन 2 ॲज इट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इथं ए स्क्वेअर पॉझिटिव्ह, सो परत प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स येतं ना, इथं स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, याला पण कशामध्ये ॲड करा, फॉर्म्युल्यामध्ये ॲड करा. सो आपल्या आता नंबर ऑफ फॉर्म्युले बघा किती झाल्या, फॉर्म्युल्यामध्ये ॲड करा यांना तिघांना. ठीक आहे. सो आज आपण जे काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत ते ह्या 3 याच्यावरती आहेत, 3 फॉर्म्युल्यावरती आहेत. ठीक आहे, सोपे आहेत. जसं आपण नाही का ते स्पेशल इंटिग्रलचे क्वेश्चन सॉल्व केले. ओके, एक्झॅक्टली तसेच. ओके, मी तर म्हणते त्याच्यापेक्षा सोपे असे हे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, करायचं मग स्टार्ट. ओके, so we can start with the first example. I is equal to in the square root 5x square plus 3. बरोबर, जे रूल आपले स्पेशल इंटिग्रलला होते ना तेच बरं करे. काय पाहिजे मला, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 झालेला पाहिजे. बरोबर, म्हणजे मला रूट 5 काय घ्यावं लागेल बाहेर, म्हणजे तर स्क्वेअर रूटमध्ये कोण राहील, एक्स स्क्वेअर प्लस 3/5 इंटू डी एक्स. बरोबर, मग रूट 5 आता स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि 3/5 कोणाचा स्क्वेअर आहे, रूट 3/5चा स्क्वेअर. म्हणजे हा काय झाला एक्स स्क्वेअर आणि हा काय झाला ए स्क्वेअर. म्हणजे कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल इथं, पहिला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. ठीक आहे, हा पहिला फॉर्म्युला इथं अप्लाय होईल. एकच्या जागेवरती एक्स आलेला आहे आणि एच्या जागेवरती कोणाला 3/5. बघा मी कसं अप्लाय करतो, वरती फॉर्म्युला पण तुम्हाला दिसतोय बघा, स्क्रीनवरती दिसतोय ना. ओके, बघा दिसतोय फॉर्म्युला इथं, आणि मी खाली त्याला अप्लाय करतोय. सो रूट 5 हा बाहेर आहे, सो इथं कर्ली ब्रॅकेट काय बघा, पहिल्यांदा एक्स बाय 2, एक्सच्या जागेवरती एक्सच आलेला आहे, म्हणल्या एक्स बाय 2 इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे हा एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि रूट 3/5चा स्क्वेअर ए स्क्वेअर आहे ना हा, त्याचा स्क्वेअर किती मग 3/5. सो 3/5 प्लस
परत इथं कोण आहे ए स्क्वेअर, एच्या जागेवरती कोण आहे √3/5 त्याचा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे 3/5 अपॉन किती आहे 2. त्यानंतर लॉग एकच्या जागेवरती एक्स आलेला आहे प्लस इन द स्क्वेअर रूट परत एक्सच्या जागेवरती एक्स स्क्वेअर प्लस एच्या जागेवरती कोण आहे परत √3/5चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट निघून जाईल सो 3/5 प्लस सी बस झालं. ओके ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक्स आणि ए काय होता त्याच्या जागेवरती त्यांच्या व्हॅल्यू पुट केला फक्त मी. √5ला बाजू बाहेरच ठेवा म्हणजे हा x/2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस इथं होईल बघा 3/10 लॉग ऑफ एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 3/5 ओके प्लस सी. हे फायनल आन्सर आहे. फक्त इथं 5 आणि 2चं मल्टिप्लिकेशन झालं आहे. कळलं आहे सगळ्यांना? येस सोपं होतं की नाही? खूप सिंपल आहे. खूप 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 सिंपल. येस. सेकंड वन I is equal to integration of in the square root 2x square plus 3x plus 4 into dx. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये कम्प्लीट क्वाड्रेटिक इक्वेशन आलेलं आहे आपलं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीच्या फॉर्ममधलं बरोबर. सगळ्यात अगोदर मला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पाहिजे सो √2ला घ्या बाहेर घेतलं म्हणजे इथं आतमध्ये कोण राहील एक्स स्क्वेअर प्लस इथं 3/2x आणि 4/2 किती 2. आपण यामध्ये काय करतो आपण यामध्ये घेतो मिडल टर्म बरोबर. मग मिडल टर्म काय इथं मिडल टर्मचा कोइफिशियंट 3/2 याला 2ने डिवाइड करा. डिवाइड केल्यावरती काय होईल 3/4 त्याचा स्क्वेअर 3/4चा स्क्वेअर किती 9/16. आपण 9/16 ॲड करतो 9/16 सबस्ट्रॅक्ट करतो सो √2 इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट इथं होईल बघा एक्स स्क्वेअर प्लस 3/2 एक्स प्लस 9/16 ओके प्लस 2 मायनस 9/16. ठीक आहे. मग इज इक्वल टू √2 इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट काय होईल बघा हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे एक्स प्लस 3/4चा स्क्वेअर प्लस हे किती होईल बघा 16 × 2 32 32 मायनस 9 23 बरोबर म्हणजे झाला 23/16. सो √2 इन द इंटिग्रेशन ऑफ हा झाला एक्स प्लस 3/4चा स्क्वेअर आणि 23/16 कोणाचा स्क्वेअर आहे √23/4चा स्क्वेअर आहे. परत कोणता फॉर्म्युला आहे पहिलाच फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. आता एकच्या जागेवरती कोण आलाय एक्स प्लस 3/4 आणि एच्या जागेवरती कोण आलाय √23/4. ठीक आहे. मग मी अप्लाय करतो बरं खरं x/2 या अगोदर म्हणजे काय होईल तो एक्स प्लस 3/4/2 इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. चला मी यालाच लिहितो आणि पुढच्या स्टेपला सिम्प्लिफाय करून काय येईल ते सांगतो. एक्स प्लस 3/4चा स्क्वेअर प्लस √23/4चा स्क्वेअर बरोबर प्लस कोण असतं ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर काय होईल √23चा स्क्वेअर 23/4चा स्क्वेअर 16/2 बरोबर इंटू लॉग इथं एक्स प्लस एक्स जागेवरती कोण आहे एक्स प्लस 3/4 प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स प्लस 3/4चा स्क्वेअर प्लस √23/4चा स्क्वेअर याचा ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस काय होईल कर्ली ब्रॅकेट पण कंप्लीट आणि प्लस सी. ओके. आता सिम्प्लिफिकेशन √2 हे बघा इथं 4 डिनॉमिनेटरला हा 3/4 आहे ना सो 4x + 3 होईल आणि 2ला घ्या खाली म्हणजे 2 × 4 किती झाला तो 8 झाला बरोबर. नाव इन द इंटिग्रेशन ऑफ सॉरी इन द स्क्वेअर रूट. आता हे याचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा स्पेशल इंटिग्रलच्या वेळेस की याचं सोल्युशन काय येणार आहे बरोबर. हे जे दिसतं ना जिथं तुम्ही एक्सचा कोइफिशियंट 1 केला ना ती स्टेप हे बघा सेकंड नंबर इथं तुम्ही एक्सचा कोइफिशियंट 1 केला एक्स नाही सॉरी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 केला तो म्हणजे इथंच काय तो एक्स स्क्वेअर प्लस 3/2x प्लस 2 इथं दिला मी एक्स स्क्वेअर प्लस 3/2x प्लस किती होता तो 2. ओके झालं हे प्लस हां इथं 23/16 × 2 किती 32 सो 2 32 लॉग इथं एक्स प्लस 3/4 ॲज इट इज प्लस इथं परत काय देणार मग तुम्ही सेम एक्स स्क्वेअर प्लस 3/2x प्लस 2 प्लस सी. हे झालं फायनल आन्सर.
कसं आहे, किरकोळ एकदम आहे ना, इझी इझी वाटतंय का, इझी का नाही, सोपं आहे खूप. ठीक आहे, मी तुम्हाला होमवर्क देतो या टाईपचे 1-2 एक्झाम्पल, तुम्ही ते करा ट्राय. मला इथं एक्झरसाइजमध्ये एक दिसतोय बघा सध्या, मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो होमवर्कचे. पहिला, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. सोपं आहे बघा हे. 9 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 9 डायरेक्ट काय लिहायचं, 3चा स्क्वेअर. म्हणजे तो कोणता फॉर्म्युला आपला होईल, तिसरा, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाला. ठीक आहे. सेकंड, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. ओके, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, मग डायरेक्ट मिडल टर्म घ्या 2, 2ला 2ने डिवाइड केलं 1, 1चा स्क्वेअर 1, 1 ॲड करा, 1 सबस्ट्रॅक्ट करा. ओके, येऊन जाईल तुम्हाला त्याचं पण आन्सर. ठीक आहे. हां, अजून एक घेऊ का याचा, चला अजून एक क्वेश्चन घेतो याचा मी. चला, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट, इथे दिलं बघा तुम्हाला एक्स मायनस 3 7 मायनस एक्स. आता डायरेक्ट देण्याच्या ऐवजी असं दिलंय बघा, एक्स मायनस 3 दिला, 7 मायनस एक्स दिला. ठीक आहे, काय नाही, आपण याला सिम्प्लिफाय करू. बरोबर, चला, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू 7 7x, एक्स इंटू मायनस एक्स मायनस एक्स स्क्वेअर, मायनस 3 इंटू 7 मायनस 21, मायनस 3 मायनस एक्स मायनस मायनस प्लस 3x इंटू डी एक्स. ओके, हां, सो इंटिग्रेशन ऑफ काय आलं आपल्याकडे बघा, 7x प्लस 3x 10x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 21. बरोबर, आता आपल्याला माहिती आहे बघा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, बट तो निगेटिव्ह आहे. सो मायनस 21ला आधी लिहिलं इथं, आणि मी मायनस कॉमन काढला कोणामधून, एक्स स्क्वेअर आणि 10मधून. सो एक्स स्क्वेअर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला आणि 10x पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. मिडल टर्म काय रे, 10, याला डिवाइड केलं मी 2ने, तो आला 5, 5चा स्क्वेअर किती 25. सो मला 25 ॲड करायचा आहे, 25 मला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. मग आय इज इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन इन द स्क्वेअर रूट, अगोदर ब्रॅकेटमध्ये करायचं कधी पण काही, एक्स स्क्वेअर मायनस 10x, इथं मी लिहिला प्लस 25, कारण आपण मिडल टर्ममध्ये ऑलवेज ॲड करतो. सो प्लस 25, पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो मायनस झाला. मग तुम्हाला बाहेर त्याला प्लस लिहावं लागेल, म्हणजे प्लस 25, आणि ऑलरेडी बाहेर कोण आहे, आणखी मायनस 21 आहे. बरोबर, म्हणजे काय होऊ राहिलं माहिती करीत आता, 25 मायनस 21 4, आणि हा ब्रॅकेट कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, एक्स मायनस 5चा, आणि 4 कोणाचा स्क्वेअर असतो रे, 2चा. हे झालं 2चा स्क्वेअर मायनस एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला, तिसरा, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो आय इज इक्वल टू काय, त्याचा आन्सर एक्स अपॉन 2, एक्सच्या जागेवरती कोण आला, एक्स मायनस 5 अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, इथं 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2, ए स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर अपॉन 2, आणि मग साइन इनवर्स एक्स अपॉन ए. सो एक्स मायनस 5 अपॉन ए, एची व्हॅल्यू 2 प्लस सी. ओके, मग आय इज इक्वल टू काय होईल, फायनल स्टेप, एक्स मायनस 5 अपॉन 2. हां, याला जर मी सिम्प्लिफाय केलं बघा, त्याचा आन्सर काय येईल, जिथं तुम्ही एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 केलेला आहे, आणि एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट पहिल्यापासूनच 1 आहे, म्हणजे डायरेक्ट प्रॉब्लेम काय तो, 10x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 21, 10x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 21. इथं 2चा स्क्वेअर 4, 4 अपॉन 2 2, साइन इनवर्स एक्स मायनस 5 अपॉन 2 प्लस, हे झालं आन्सर. सोपं असतं रे, आहे का नाही. ओके, पुढचा आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 6. ओके, आता इथं काय करायचं, सबस्टिट्यूशन मेथड पण वापरायची आपल्याला. सो एक्स स्क्वेअर, इथं ए स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 6ला मी असे लिहू करेन, एक्स क्यूबचा स्क्वेअर. त्याच्यामुळे होईल काय, त्याच्यामुळे असं की एक्स क्यूबची व्हॅल्यू तुम्ही टी पुट करू शकता. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, 3x स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. आपल्याला कोण लागतंय, आपल्याला लागतोय बघा एक्स स्क्वेअर आणि डी एक्स फक्त. मग हा एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इथं येतोय, कोण एक्स्ट्रा आहे 3. मग एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू काय झाला, डी टी बाय 3. मग आपलं इंटिग्रेशन काय तयार होईल, इथं लिहू काय, आय इज इक्वल टू, जागा पुरेशी नाही मला, पुढं खालीच लिहितो मी.
मग आय इज इक्वल टू काय होईल, हे बघा एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स दिसतं नाही इथं मी मार्क केलेलं, हा बघा एक्स स्क्वेअर आणि हा डी एक्स. तो तुमचा काय झाला डी टी बाय 3 झाला, मग तो 1/3 बाहेर लिहिला मी. मग इथं स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स क्यूबची व्हॅल्यू काय पुट केली आपण टी, त्याचा स्क्वेअर इंटू डी टी. अरे पोरांनो डायरेक्ट तिसरा फॉर्म्युला आहे हा, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एकच्या जागेवरती फक्त टी आलाय बरोबर. मग काय होईल आय इज इक्वल टू 1/3. ओके लिहा चला काय x/2, एकच्या जागेवरती टी आहे, सो t/2 इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जागी ए स्क्वेअरच आहे, सो ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स टी अपॉन ए प्लस सी. सो आय इज इक्वल टू 1/3. चला 1/3 आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतो आणि टीची पण व्हॅल्यू पुट करतो. टी कोण आहे, एक्स क्यूब आहे. मग टी एक्स क्यूब अपॉन 3 × 2 6 इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर म्हणजे कोण, एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर आहे x⁶ प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज इन अपॉन 2 साइन इनवर्स टीची व्हॅल्यू एक्स क्यूब अपॉन ए प्लस सी. झाला आन्सर. कसा होता पुरा क्वेश्चन, इझी होता खूप. ठीक आहे, इथं पुढचा लिहितो बघा, घ्यायचा पुढच्या पेजवरती, पुढच्या पेजवर घेऊ. चला सबस्टिट्यूशनचाच आहे परत, एक आणखीन एक घेतो ना. पेनचा कलर करू का चेंज, लय ब्लॅक 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 बघितलं तुम्ही है ना. ब्लू बघू आता. आय इंटिग्रेशन मध्ये आहे 4⁻x इन ब्रॅकेट 4⁻x प्लस 4 इंटू डी एक्स. ठीक आहे, सो हा क्वेश्चन आहे, सिंपल आहे. आपण याला थोडं सिम्प्लिफाय करतो आधी. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे बघा रे 4⁻x मी असं लिहू का, 4⁻x आहे तो 2⁻x चा पॉवर 2, कारण 2चा स्क्वेअर 4 असतो आणि पॉवरचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, इन द ब्रॅकेट याला पण तसंच 2चा पॉवर x त्याचा पॉवर 2 आणि 4ला पण 2चा पॉवर 2 इंटू डी एक्स. आता काय करू आपण, हा जो 2⁻x स्क्वेअर आहे ना त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या, म्हणजे आय इज इक्वल टू काय होईल, त्याचं स्क्वेअर रूट निघेल. स्क्वेअर रूट म्हणजे फक्त राहिला 2⁻x आणि स्क्वेअर रूटमध्ये राहिलं कोण आता, हा 2⁻x चा पॉवर 2 आणि इथं 2चा पॉवर 2 इंटू डी एक्स. तुम्हाला कळलं आहे बघा. सो काय पुट करावं लागेल मला इथं, 2⁻x ची व्हॅल्यू टी पुट करा बरोबर. जर मी 2⁻x ची व्हॅल्यू जर टी पुट केली तर 2⁻x चा डेरिव्हेटिव्ह 2⁻x इंटू लॉग 2 इंटू डी एक्स हा झाला डी टी. आपल्याला लागतोय कोण, फक्त 2⁻x इंटू डी एक्स, 2⁻x इंटू डी एक्स. लॉग 2 नको आहे, लॉग 2 पाठवा तिकडं, म्हणजे 2⁻x इंटू डी एक्स हा झाला डी टी अपॉन लॉग 2. म्हणजे माझं इंटिग्रेशन काय तयार होईल, आय इज इक्वल टू 1 अपॉन लॉग 2 इंटिग्रेशन ऑफ, हे बघा 2⁻x इंटू डी एक्स डी टी होतोय. मग इथं स्क्वेअर रूटमध्ये काय येईल, 2⁻x च्या जागेवर तुम्ही टी पुट केला म्हणजे हा टीचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर, बाकी काय झालं डी टी अपॉन लॉग 2. लॉग 2 बाहेर घेतला आहे म्हणजे इथं फक्त कोण राहिला, डी टी. सो एक नंबरचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो आय इज इक्वल टू 1 अपॉन लॉग 2. ओके हां, इन द ब्रॅकेट एक्सच्या जागेवरती टी आलाय परत, म्हणजे इथं काय होईल t/2 इन द स्क्वेअर रूट टी स्क्वेअर प्लस म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 लिहिणार एक ना, का पुढच्या स्टेपला लिहित आहे कसंही तुम्ही म्हणता तसं, प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग एक्स जागेवरती टी टी प्लस इन द स्क्वेअर रूट टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, प्लस कॉन्स्टंट. सो आय इज इक्वल टू 1 अपॉन लॉग 2. बोला टीची व्हॅल्यू काय होती, 2⁻x. सो इथं दिला मी 2⁻x अपॉन 2 इन द स्क्वेअर रूट, इथं 2⁻x चा पॉवर 2, 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, 4 अपॉन 2 2 लॉग टीची व्हॅल्यू 2⁻x प्लस इन द स्क्वेअर रूट 2⁻x चा पॉवर 2, 2चा स्क्वेअर 4 प्लस सी. फक्त काय करा लास्ट स्टेपमध्ये, आता जर 2चा पॉवर एक्सचा पॉवर 2 आहे ना, तर 2चा पॉवर 2 काय लिहा 4, म्हणजे 1 अपॉन लॉग 2. इथं 2चा पॉवर एक्स अपॉन 2 ला ॲज इट इज ठेवलं
इन द स्क्वेअर रूट. हे बघा इथं काय होईल, 2चा पॉवर एक्सचा पॉवर 2, 4 प्लस 4 प्लस 2 लॉग, इथं पण 2 इन द स्क्वेअर रूट. इथं काय होईल, 2 पॉवर 2. येस, 4 प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. हे झालं आन्सर. ओके, अंडरस्टूड. ब्लू पेन थोडासा हे वाटतो का रे, फेंट का बरोबर दिसतोय, व्यवस्थित दिसतोय व्यवस्थित, ठीक आहे. समजले ना कशी सॉल्व झाली ह्या टाईपची. मग ओके, या टाईपचं एक आणखीन एक तो होमवर्क देतो तुम्हाला हिंट पण सांगतो की त्याची. अरे अरे अरे, होमवर्क. I is equal to integration of sec square x in the square root tan square x plus tan x minus 7 ओके इंटू dx. बघून सांगा रे काय पुट करावं लागेल इथं. tan x ची व्हॅल्यू टी पुट करा. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec square x dx इज इक्वल टू dt. हा sec square x dx काय होईल, dt. मग तुमचं इंटिग्रेशन काय तयार होईल, I इन द स्क्वेअर रूट. बोला टी, टॅन स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर प्लस टी मायनस 7 इंटू dt. आणि हे माहिती तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे. ओके, सो करा हा. हां, नेक्स्ट I is equal to integration of x into sin inverse x into dx. हा प्रॉब्लेम. साइन इनवर्स एक्स आला रे, आपण टॅन इनवर्स एक्स वगैरेचे सॉल्व केले नाही का. आता हा साइन इनवर्स एक्स आहे, सोपा आहे रे. मला सांगा फंक्शन ॲज इट इज ठेवायचं का रिअरेंज करायचं आहे. रिअरेंज बरोबर, कारण इनवर्स फंक्शन आधी असतं. सो रिअरेंज करावं लागेल. साइन इनवर्स एक्स आधी आला इंटू एक्स डी एक्स. वापरा युवी रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड minus integration of in the bracket derivative of first integration of second bracket complete into dx. मग हा झाला साइन इनवर्स एक्स, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस हां इंटिग्रेशन ऑफ इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2. बरोबर, ब्रॅकेट कम्प्लीट इंटू बाहेरचा डी एक्स. हा झाला तुमचा एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन 2 मायनस इथं 1/2 बाहेर घेतला, कॉन्स्टंट आहे ना. वरती कोण राहिलं आहे, एक्स स्क्वेअर, आणि खाली कोण आहे, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता तुम्हाला माहिती आहे न्यूमरेटर आपल्याला काय करायचा, डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहायचा. पण एक्स स्क्वेअर निगेटिव्ह आहे बघा खाली. बरोबर, मग इथलचा जो मायनस आहे ना बाहेरचा, त्याला आतमध्ये घेऊन जा डायरेक्ट. म्हणजे हा होईल एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन 2. ओके, मायनस आतमध्ये घेऊन गेलो तर प्लस होईल. सो प्लस 1/2 मायनस आतमध्ये रे. सो मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. बरोबर का. इथं काय येईल, एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन 2 प्लस 1/2. हां 1 ॲड करा म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर होईल तो, आणि 1 मायनस केला झाला का ॲडजस्ट. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. सो दिस इज एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन 2 प्लस 1/2. मी इंटिग्रेशन सेपरेट करतो, इथं कर्ली ब्रॅकेट टाकला. इंटिग्रेशन कोणासाठी सेपरेट करायचं तुम्हाला, हा 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि पुढचा. मग इथं होईल 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, so this is equal to x square into sin inverse x upon 2 plus 1/2. हां इथं रूट वरती शिफ्ट होईल. सो स्क्वेअर रूटमध्ये वरती कोण आलं, 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इथलचं इंटिग्रेशन तुम्हाला काढता येईल बघा, पण आपण पुढच्या स्टेपला दोन्ही सोबत काढू. त्याला मी तात्पुरतं इथं ॲज इट इज ठेवलं. सो एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन 2 प्लस 1/2 इन द
हा बघा 1 - x² म्हणजे हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, a² - x² फॉर्ममध्ये येईल. मग a² - x² कसं लिहायचं असतं, 3 नंबरचा फॉर्म्युला x/2 इन द स्क्वेअर रूट a² - x² प्लस a² म्हणजे 1/2 साइन इनवर्स x/a, a ची व्हॅल्यू 1 आहे, मायनस इथं 1 इन द स्क्वेअर रूट 1 - a². शेवटचंच इंटिग्रेशन स्पेशल इंटिग्रल नंबर 6 काय येईल मग तो साइन इनवर्स x/a. सेकंडचे इंटिग्रेशन काढले प्लस सी, जस्ट वेटा, ओके, प्लस सी. हे बघा रे, हा 1/2 साइन इनवर्स एक्स आहे आणि हा साइन इनवर्स एक्स आहे, म्हणजे 1/2 - 1 काय होईल तो -1/2, म्हणजे x² इंटू साइन इनवर्स x/2 प्लस इथं 1/2 बाहेर ॲज इट इज. ओके, इथं x/2 इन द स्क्वेअर रूट 1 - x² आणि हा झाला -1/2 साइन इनवर्स एक्स. ॲडिशन सॉरी सबस्ट्रक्शन झाली दोघांची नाही का, मग ते मायनस आलं. आता 1/2 घ्या आतमध्ये, वी गेट द फायनल आन्सर. सो x² साइन इनवर्स x/2 प्लस x इन द स्क्वेअर रूट 1 - x² अपॉन 2 × 2 झाला 4 मायनस साइन इनवर्स x/2 × 2 4 प्लस सी. ओके, समजलाय. सो मी तुम्हाला ना आता याचे 2 क्वेश्चन देतो बघा होमवर्क या टाईपचेच. आपण x² इंटू टॅन इनवर्स x सॉल्व केलेला आहे बघा नाही का. सो तसाच होमवर्कमध्ये तुम्ही काय सॉल्व करा माहिती आहे का, I = x² इंटू कॉस इनवर्स x dx सॉल्व करा. ओके, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. जी ॲडजस्टमेंट आपण x² इंटू टॅन इनवर्स एक्सला केली ना रे, तीच इथं करायची आहे. ओके, सो हा एक करा. आणि आणखीन एक क्वेश्चन असा आहे, कॉस इनवर्स रूट एक्स इंटू डी एक्स. हां, याची मग तुम्हाला हिंट सांगतो थोडीशी. सो इथं काय करायचं, ओके अंदाज दिसतो ना, हा रेडच ठेवतो मी हिंट सांगण्यासाठी. ओके, ह्या क्वेश्चनची हिंट काय बघा, तुम्हाला काय करायचं आहे, रूट एक्सची व्हॅल्यू टी पुट करायची इथं. मग इथं एक्स इज इक्वल टू काय होईल, स्क्वेअर केल्यावरती t² होईल बरोबर. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी एक्स, t² डेरिव्हेटिव्ह 2t इंटू dt बरोबर. म्हणजे आपलं इंटिग्रेशन होईल काय बघा मग ते, देअरफॉर I इज इक्वल टू, हे बघा कॉस इनवर्स रूट एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट केली टी, आणि डी एक्सची व्हॅल्यू काय आली 2t इंटू dt. 2ला बाहेर घ्या, म्हणजेच काय आला, हा इनवर्स फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शनचं मल्टिप्लिकेशन बरोबर. जसं आता आपण नाही का एक्स इंटू साइन इनवर्स एक्स सॉल्व केला बघा, तसाच हा एक्स इंटू कॉस इनवर्स एक्स आहे, फक्त ते एक्सच्या फॉर्ममध्ये नाही तर कोणाच्या फॉर्ममध्ये आहे, टीच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, जमल. सो एक्झॅक्ट ह्याच टाईपचं तुमचा म्हणजे असंच बेसमध्ये आन्सर येईल बघा फक्त काय येतं. सो एवढे 2 करा मग. ओके, इनवर्समध्ये तुम्हाला ते जमून जातील. ओके बच्चा पार्टी, नाव इंटिग्रेशन इन द फॉर्म ऑफ, ओके बाय पार्ट्समध्ये बरं का आपण अजून, फक्त त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन आहे, इंटिग्रेशन इन द फॉर्म ऑफ px प्लस क्यू, इथं लिनियर इक्वेशन, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये स्क्वेअर रूटमध्ये क्वाड्रेटिक टर्म ax² प्लस bx प्लस c इंटू डी एक्स. असं जर असेल देन याचं सिम्प्लिफिकेशन, हे बघा रे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कुठं आपण बघितलं नाही याला, आठवत नाही तुम्हाला सगळ्यांना, वरती लिनियर इक्वेशन आणि खाली काय असतं क्वाड्रेटिक इक्वेशन. तुमच्यापैकी कोण सांगू शकतं मला याचं आपण सिम्प्लिफिकेशन कसं केलं होतं. न्यूमरेटर इज इक्वल टू, बोला, ज्यावेळेस हे फ्रॅक्शनमध्ये होते दोघं जण, आपण पूर्ण एक लेक्चर घेतलेलं आहे बघा याच्यावरती. येस एनीवन, आदित्य, अंजली, हा बोला. न्यूमरेटर इज इक्वल टू काय होतं, हा बोला बोला बोला. ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर बरोबर. अंजली किंवा कोण सांगते, प्रतीक्षा सांगते, कोण सांगते. तिथं सिम्प्लिफिकेशन आपण कसं केलं होतं, ज्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये होतं ए
म्हणजे न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. ओके, चेक करा समजा जर तुमच्याकडे नोट्स वगैरे असतील तर. सो तसं केलं होतं. इथं पण सेम तसंच आहे, पण इथं आता मल्टिप्लिकेशनमध्ये रे. मग मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळं काय करायचं आहे, जे लिनियर इक्वेशन आहे ना पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू सेम ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर नाही आता इथं ना. मग कोणाचं आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. सो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आणि प्लस पुढं बी. बरोबर, हे झालं. सो ह्या मेथडने आपण आता करणार आहोत. सो दिस इज अ सिम्प्लिफिकेशन. दिस इज द सिम्प्लिफिकेशन when the problem is in the form of like this. ठीक आहे, चला मी मग ह्या टाईपचा क्वेश्चन घेतो लगेच एक, आणि एक तुम्हाला होमवर्क देतो. चला हा पेन घेतो, ब्लॅक वापर. चला ब्लॅक, मेन इन ब्लॅक. हां, क्वेश्चन असा आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इन द स्क्वेअर रूट 5 मायनस 4x मायनस 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. सो बघा आता व्यवस्थित. सो काय आहे, लिनियर इक्वेशन कोण आहे इथं, एक्स. ओके, याला काय कन्सिडर करायचं, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर प्लस बी. मग इथं एक्स इज इक्वल टू काय होईल, ए. हां सांगा डेरिव्हेटिव्ह याचा, 5चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4 मायनस 2x प्लस बी. बरोबर. मग मला आता एकची व्हॅल्यू ही पुट करायची, पण त्यासाठी मला काय फाइंड आउट करावं लागतील, ए आणि बी ह्या दोन व्हॅल्यू. बरोबर. मग करा एने मल्टिप्लाय आतमध्ये, तर तो होईल मायनस 4a मायनस 2x प्लस बी. ओके, सो एक्स इज इक्वल टू, मी एक्सची टर्म आधी लिहिली, त्यानंतर मायनस 4a प्लस बी. आता करा कम्पेअरिंग बोथ साइड्स. बघा रे, लेफ्ट साईडला एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 1. राईट साईडला किती आहे, मायनस 2 आहे. आली ना बघा एची व्हॅल्यू, ए किती आला, मायनस 1/2. बरोबर. नाव कॉन्स्टंट कोणी लेफ्ट साईडला कोणीच नाही, म्हणजे 0. इथं मायनस 4a प्लस बी. ओके, एची व्हॅल्यू पुट करायची आता आपल्याला इथं. 0 इज इक्वल टू मायनस 4, एची व्हॅल्यू मायनस 1/2 प्लस बी. ओके, म्हणजे हे काय होईल इथं, हा 2 2 जा 4 मायनस मायनस प्लस, म्हणजे झाला 2 प्लस बी. मग 2 राईट साईडला गेल्यावरती काय होईल, मायनस होईल. बी इज इक्वल टू काय आला, -2. बरोबर. म्हणजे आपलं इंटिग्रेशन होईल काय बघा आता, लिहू की इथं आपलं इंटिग्रेशन. ठीक आहे, जागा नाही पुरेची जर इथं लिहिलं तर, कारण 2 सेपरेट करून आपल्याला करायचं. ठीक आहे, खालीच लिहितो बरं करे, ॲडजस्ट होईल का मला बघू द्या उद्या. हा आपला ओरिजिनल इंटिग्रेशन होता. बरोबर. एक्स इन द स्क्वेअर रूटमध्ये 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर. मग एक्सच्या जागेवरती मला हे पुट करायचं आहे, मला हे दाखवायचं होतं तुम्हाला. एक्स जागेवरती ए इन ब्रॅकेट -4 मायनस 2x प्लस बी. मग आपलं इंटिग्रेशन काय होईल, सॉरी, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, एक्सच्या जागेवरती काय आला, एची व्हॅल्यू किती, -1/2 -4 मायनस 2x ना, -4 मायनस 2x. बरोबर. -4 मायनस 2x आणि बीची व्हॅल्यू काय आहे, -2. आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे, तो स्क्वेअर रूट 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर, हा मल्टिप्लिकेशनमध्ये इंटू dx. आता इंटिग्रेशन सेपरेट कोणासाठी करायचं, ही एची टर्म होती ना, एने याला मल्टिप्लाय केलेलं आहे, आणि पुढचा तुमचा हा बी आहे. ह्या दोघांसाठी इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे, आणि ते बाहेरच्या स्क्वेअर रूटने मल्टिप्लाय पण करायचं आहे. सो आय इज इक्वल टू काय होईल, जस्ट वेट, हां, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे कसं झालं बघा, थोडंसं वेगळं वाटायला लागलं ते. हा -1/2 आहे आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट होता. सो -1/2 इथं -4 मायनस 2x इंटू dx, आणि स्क्वेअर रूटने मल्टिप्लाय करायचं ना. सो -4x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, आणि पुढचं कोण आहे, 2 -2
5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. म्हणजे जे रेड पेनने केलं मार्क त्याला मी मल्टिप्लाय केलं समजा त्या स्क्वेअर रूटने आणि इंटिग्रेशन पण सेपरेट केलं आहे. म्हणजे आय इज इक्वल टू काय आला समजा पहिला I1 आहे दुसरा काय आहे I2 आहे. ठीक आहे. आता दोन्ही सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट I1 इंटू I1 मायनस I2 याला मी मार्क करून ठेवतो असं. ओके इथं या दिस इज आवर इक्वेशन 1. सो बघा आता I1 मायनस 1/2 बाहेर काढा. हा I1 आहे पहिला दुसरा I2 आहे. ठीक आहे. मग इथं कोण राहिलं -4 मायनस 2x इन द स्क्वेअर रूट 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आपल्याला माहिती आहे बघा आता जर मी 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर याची जर व्हॅल्यू जर टी पुट केली तर याचा डेरिव्हेटिव्ह आहे बा इथं मल्टिप्लिकेशनमध्ये त्याच्या बरोबर. काय त्याचा डेरिव्हेटिव्ह -4 मायनस 2x इंटू डी एक्स इज इक्वल टू काय येईल डी टी. म्हणजेच तुमचा I1 काय होईल रे आता -1/2. हे बघा इथं रूट आणि आतमधलं फंक्शन तुम्ही टी पुट केलेलं आहे आणि बाकी सगळं म्हणजे हा -4 मायनस 2x आणि हा डी एक्स तो काय होऊन गेला डी टी. ओके आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा रूट टीचा. काय असतो रूट टीचा फॉर्म्युला पॉवरचा फॉर्म्युला रे. टीचा पॉवर 1/2 येतो. 1/2 प्लस 1 किती 3/2 अपॉन 3/2 प्लस सी बरोबर. मग इथलचा 2 कॅन्सल झाला. सो मायनस टीची व्हॅल्यू काय आहे 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन 3 प्लस सी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ I1. ही I1 आलं. सो याला मी सेकंड कन्सिडर करतो. ओके आता मला I2 काढायचा आहे बघा. I2 कुठे हा I2 आहे. इथं निघेल का रे I2 एवढं जागेत. पुढच्याच पेजवर जावं लागेल. ओके I2 काढण्यासाठी हां I2. सो I2 इज इक्वल टू काय होता इंटिग्रेशनमध्ये मायनस साईन आपण नाही घेतला इथं 2 होता बाहेर घेतला तो आणि आतमध्ये किती येतो 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर ना 2ला बाहेर घेतलं 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर. इथं येईल 5 स्क्वेअर रूटमध्ये 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आपल्याला माहिती आहे आता कसं सॉल्व्ह करायचा. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 लागतो 1 आहे आणि तो पॉझिटिव्ह पाहिजे. सो मायनस कॉमन काढला तो एक्स स्क्वेअर आणि 4x दोन्ही पॉझिटिव्ह झाले बरोबर. मग मिडल टर्म कोण येतं इथं 4. मग 4ला मी 2ने डिवाइड केलं तो झाला 2 2चा स्क्वेअर 4 मला ॲड करायचा आहे आणि 4 मला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. सो 5 मायनस अगोदर ब्रॅकेटमध्ये ॲडजस्टमेंट करायची. सो एक्स स्क्वेअर प्लस 4x हां इथं मी 4 ॲड केला पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो मायनस झाला. सो बाहेर काय करा त्याला प्लस करा बरोबर. मग 5 प्लस 4 किती 9 आणि हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स बरोबर. आणि 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3चा म्हणजे हा झाला 3 स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. 3 नंबरचा फॉर्म्युला अप्लाय होईल रे. मग I2 इज इक्वल टू 2 इन द कर्ली ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे एक्स एक्सच्या जागेवरती कोण आलं एक्स प्लस 2 अपॉन 3 इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्सच्या जागेवरती एक्स प्लस 2 अपॉन 3 प्लस सी. इथं बरोबर केलं का एक्स अपॉन 2 पाहिजे ना. हे चुकीचं लिहिलं मी. एकच्या जागेवरती कोण आला एक्स प्लस 2 आला अपॉन 2 पाहिजे होता ना. तो 3 झाला माझ्याकडून सॉरी. एक्स अपॉन 2 इन दो. आता हे बघा रे हा जर 2 आतमध्ये जर मी मल्टिप्लाय केला तर इथलचा 2 कॅन्सल होऊन जाईल बरोबर. ब्रॅकेट ओपन होतील मग सगळे. मग हे काय झाला एक्स प्लस 2 इथं हां हे काय येईल रे हे सॉल्व्ह केल्यावरती हा स्क्वेअर रूट सॉल्व्ह केल्यावरती काय तिथं तुमचा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 झालेला आहे आणि पहिल्यापासूनच 1 येतो बरोबर. म्हणजे 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर. ओके इधरचा 2 कॅन्सल होईल 3चा स्क्वेअर 9 साइन इनवर्स एक्स प्लस 2 अपॉन 3
प्लस C2. दिस इज I2 बरोबर. आणि दिस इज आवर इक्वेशन थर्ड. सो फ्रॉम 1, 2 and 3 मग तुमचं फायनल I इज इक्वल टू काय होईल, I1 मायनस I2 बरं करतो. मग I1 काय आधी तो लिहितो मी इकडं, चेक करतो I1. हे इथं I1 मायनस I2 बरोबर, सबस्ट्रॅक्शन आहे. I1 काय मायनस, ओके 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअरचा 3/2/3 हां मायनसमध्ये ते. ओके सो मायनस 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअरचा पॉवर 3/2 आहे अपॉन 3. आता मायनस I2 मायनसमुळे बघा हे दोघं पॉझिटिव्ह आले, ते I2चे दोघं मायनस होणार. सो मायनस x प्लस 2 इन द स्क्वेअर रूट 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 9 साइन इनवर्स x प्लस 2 अपॉन 3 प्लस c. दिस इज द फायनल आन्सर वेअर c इज इक्वल टू C1 प्लस C2. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 सेपरेट इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केले. ओके समजला क्वेश्चन कसा होता. समजला का रे. ओके चला एक होमवर्क देतो ह्याच टाईपचा. 2च क्वेश्चन आहे आपल्या एक्झरसाइजमध्ये. हे एक मी सॉल्व्ह केला, एक तुम्हाला देतो आता. ओके सेम वेने करा. x प्लस 1 इन द स्क्वेअर रूट 2x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx. तुमच्यासाठी सोपा आहे हा. ओके सो एवढा करा तुम्ही. सो थांबूया फक्त, कोणी लेफ्ट नका हो, मला अटेंडन्स चेक करायची आहे. मोठा होता प्रॉब्लेम आहे ना, जास्त वेळ लागला याला.